नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण थ्री डायमेन्शनल शेप्स म्हणजे त्रिमितीय आकार याविषयी माहिती पाहणार आहोत. तर थ्री डायमेन्शनल शेप्स याचा अर्थ काय? द थ्री डायमेन्शनल शेप्स याचा अर्थ आहे त्रिमितीय आकार. तर त्रिमितीय आकारामध्ये आपण कोणकोणते आकार आहेत ते पाहूया. तर फर्स्ट आहे रेक्टँग्युलर प्रिझम म्हणजे इष्टिकाची ती, आणि या प्रत्येक आकाराचे आपण काय पाहणार आहोत? पुष्टे म्हणजेच फेसेस, शिरोबिंदू म्हणजेच व्हर्टिसेस आणि कडा म्हणजेच एडेज. तर अशा आपण एकूण 10 डायमेन्शनल शेप्स पाहणार आहोत, म्हणजेच 10 त्रिमितीय आकार इथे आपण आज अभ्यासणार आहोत. पहिला पाहणार आहेत रेक्टँग्युलर प्रिझम म्हणजे इष्टिकाची ती, क्यूब म्हणजे घन, ट्रायंग्युलर प्रिझम म्हणजे त्रिकोणीची ती, सिलेंडर म्हणजे वृत्ताची ती, त्यानंतर क्वाड्रँग्युलर पिरॅमिड म्हणजेच त्रिकोणी सूची, ट्रायंग्युलर पिरॅमिड म्हणजेच चौकोनी होती, क्वाड्रॅटर पिरॅमिड म्हणजे चौकोनी, आणि ट्रायंग्युलर पिरॅमिड म्हणजे त्रिकोणी सूची, कोन शंकू, स्पियर्स म्हणजे गोल, आणि त्यानंतर हेक्सागोनल प्रिझम म्हणजे षटकोनीची ती, आणि पेंटागोनल प्रिझम म्हणजे पंचकोनीची ती. तर या सगळ्या डायमेन्शनल शेप्सचे आपण काय पाहणार आहेत? फेसेस, व्हर्टिसेस अँड एडेज किती आहेत ते आपण पाहूया. चला तर सुरुवात करूया. फर्स्ट आहे आपला रेक्टँग्युलर प्रिझम. रेक्टँग्युलर प्रिझम यालाच आपण म्हणू शकतो क्युबाइड. तर हा माझ्याकडे क्युबाइड आहे बघा. याच्यामध्ये आपण पाहणार आहोत तर हाऊ मेनी फेसेस, हाऊ मेनी व्हर्टिसेस अँड हाऊ मेनी एडेजेस. एडेजेस माहिती आहे तुम्हाला. फर्स्ट पाहूया आपण फेसेस. फेसेस म्हणजे काय? पृष्ठे. किती पृष्ठे आहेत पाहूया बघा. फर्स्ट, सेकंड, पाठीमागं थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ. म्हणजेच किती एडेज झाले त्याला? एडेजने आपण फेसेस पाहिले 1 2 3 4 5 6. किती फेसेस आहेत? 6 फेसेस आहेत. आता यापुढे व्हर्टिसेस म्हणजे कडा पाहूया. 1 2 3 4 5 6 7 अँड 8. म्हणजेच किती व्हर्टिसेस आहेत? 8 व्हर्टिसेस म्हणजेच 8 शिरोबिंदू आहेत. आणि कडा पाहूया बघा. कडा किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. म्हणजे त्याला एडेज किती आहेत? 12 एडेजेस टू द रेक्टँग्युलर प्रिझम. तर हा झाला फर्स्ट. त्याच्यानंतर हा पण आहे बघा रेक्टँग्युलर प्रिझम जो आहे हा पण आहे. म्हणजे रेक्टँग्युलर प्रिझमला किती आहेत? फेसेस आहेत 6 फेसेस आहेत 6, व्हर्टिसेस आहेत 8 आणि एडेज आहेत 12. तर याच्या पुढचा जो आहे आपला त्रिमितीय आकार म्हणजे डायमेन्शनल शेप्स तो आहे क्यूब. तर आपण क्यूब पाहूया. पहा, क्यूब मध्ये पण सुरुवातीला आपण फेसेस पाहूया. किती आहेत फेस म्हणजे पृष्ठे किती आहेत पाहूया. 1 2 3 4 5 6. म्हणजे क्यूब आणि रेक्टँग्युलर प्रिझम दोघांना पण फेसेस किती आहेत? 6. त्यानंतर व्हर्टिसेस 1 2 3 4 5 6 7 अँड 8. म्हणजेच इथं व्हर्टिसेस पण किती आहेत? 8. अँड एडेजेस 1 2 3 4. 4 या साईडचे झाले, बॅक साईडचे 4 झाले, वरचे झाले 4. म्हणजेच किती झाले? 4 4 8 4 12 आणि खालचे 4 आणि 4 8 आणि म्हणून किती एडेजेस होतात? 4 4. इथं 12 एडेजेस. आता याच्या पुढचा जो आहे तो आहे ट्रायंग्युलर प्रिझम. तो कोणता आहे? ट्रायंग्युलर प्रिझम. तर ट्रायंग्युलर प्रिझम मध्ये बघा, हा ट्रायंग्युलर प्रिझम आहे. या ट्रायंग्युलर प्रिझमचा आकार पहा. याचे जो हे पृष्ठ आहे बघा, हा जो आकार आहे हा रेक्टँग्युलर आहे. 1 2 अँड 3. 3 जे पृष्ठ आहेत ते कसे आहेत? रेक्टँग्युलर आहेत. 1 2 आणि 3 हे आहेत रेक्टँग्युलर फेसेस, आणि हा 1 आणि हा 2 हे आहेत ट्रायंग्युलर फेसेस. म्हणजे याच्याकडे फेसेस किती झाले? तर 6 फेसेस झाले. 1 2 3 4 5 फेसेस झाले.
व्हर्टिक्सेस बघूया. 1 2 3 आणि पाठीमागच्या बाजूचे 4 5 and 6. व्हर्टिक्सेस 6. एडेजेस बघूया. एडेजेस 1 2 3 हे 3 एडेजेस झाले आणि त्याच्या पुढं इथले 3 3 आणि 3 6 आणि इकडचे 3 म्हणजे एडेजेस किती झाले इथं 9 एडेजेस. त्याच्या पुढचा जो आहे तो आहे सिलेंडर. हा सिलेंडर पहा, याला सिलेंडर म्हणायचे म्हणजेच आपण त्याला म्हणणार आहोत वृत्तचिती. इथे 3 नंबरला लिहिलेलं आहे सिलेंडर म्हणजे वृत्तचिती आणि हा वृत्तचिती आहे. तर या वृत्तचितीमध्ये फेसेस किती आहेत, एडेजेस किती आहेत आणि व्हर्टिक्सेस किती आहेत ते बघूया. फेसेस बघूया. फेसेस किती आहेत. फेसेस आता आपल्याला इथं 2 फेसेस प्रकारचे दिसत आहेत. हा जो आहे वरचा पृष्ठभाग हा आणि खालच्या बाजूचा पृष्ठभाग हे दोन्ही कसे आहेत, सर्क्युलर आहेत. म्हणजे याला 2 सर्क्युलर फेसेस आहेत आणि एक हा जो आहे हा वर्तुळाकार, हा जो आहे हा आहे कर्व्ड फेसेस. हा कसला आहे, कर्व्ड फेसेस. म्हणजे त्याला आपण वक्रपृष्ठ असं म्हणतो. कर्व्ड पृष्ठाला म्हणतो वक्रपृष्ठ आणि हे सर्क्युलर म्हणजेच वर्तुळाकार फेसेस. म्हणजेच एकूण फेसेस किती झाले तिथं 3 फेसेस झाले. म्हणजे जो 1 आहे हा फर्स्ट आहे तो कसला आहे, कर्व्ड आहे, कर्व्ड. आणि दुसरे जे 2 आहेत ते आहेत सर्क्युलर, ते आहेत सर्क्युलर फेसेस झाले इथे एकूण 3. एक आहे कर्व्ड आणि दुसरे जे 2 आहेत ते आहेत सर्क्युलर फेसेस. आता याच्या पुढे बघूया व्हर्टिक्सेस. इथे तुम्हाला कोणताही व्हर्टेक्स दिसतोय का, कोणताही शिरोबिंदू आपल्याला इथे दिसत नाही म्हणून आपण इथे काय करूया, डॅश मारूया. आता एडेजेस. एडेजेस कोणते आहेत बघा. एडेजेस हा जो आहे हा फर्स्ट एडेजेस सर्क्युलर एडेजेस आहे आणि हा पण सर्क्युलर एडेजेस. म्हणजे सर्क्युलर एडेजेस किती आहेत 2 आणि ते कसे आहेत, सर्क्युलर आहेत, सर्क्युलर. आता त्याच्या पुढे पाहूया क्वाड्रँग्युलर पिरामिड. क्वाड्रँग्युलर पिरामिड म्हणजे चौकोनी सूची. आता ही बघा चौकोनी सूची कशी आहे. चौकोनी सूचीमध्ये हा जो खालचा पृष्ठभाग आहे हा चौकोनाकाराचा आहे, स्क्वेअर शेप आहे आणि हे बाकीचे जे आहेत हे आहे ट्रायंग्युलर फेसेस. ट्रायंग्युलर फेसेस आणि हा एक जो आहे तो आहे स्क्वेअर फेसेस. तर याच्यामध्ये आपण बघूया फेसेस किती आहेत. हा फर्स्ट फेस खालचा, त्याच्यानंतर साइडचे बघूया 1 2 3 आणि पाठीमागच्या बाजूचा 4. म्हणजेच 1 2 3 4 असे वरच्या बाजूला किती आहेत 4 आणि खालचा एक 5. म्हणजेच फेसेस किती झाले इथं 5. त्यानंतर व्हर्टिक्सेस बघा. व्हर्टिक्सेस हा सगळ्यात वरचा एक व्हर्टिक्स आहे आणि खालच्या बाजूचे 1 2 3 आणि 4. व्हर्टिक्स म्हणजे काय, शिरोबिंदू. म्हणजे हे 4 आणि हा वरचा एक 5. म्हणजे व्हर्टिक्सेस किती झाले 5. आता याच्या पुढे बघूया आपण एडेजेस. याच्या पुढे आहेत एडेजेस. एडेजेस किती आहेत बघा. हे जो स्क्वेअर आहे या स्क्वेअरचे एडेजेस झाले 1 2 3 आणि 4. 4 एडेजेस झाले आणि हे वरच्या बाजूचे 4 झाले, खालचे 1 2 3 आणि हा इकडचा एक 4. म्हणजे खाली 4 आणि हे 4 किती एडेजेस झाले 8 एडेजेस झाले. आता त्याच्या पुढचा शेप बघूया आपण. तो आहे ट्रायंग्युलर प्रिझम. ट्रायंग्युलर पिरामिड. ट्रायंग्युलर पिरामिड म्हणजे त्रिकोणी सूची आणि ही आहे त्रिकोणी सूची. बघा त्रिकोणी सूचीमध्ये जो खालचा जो फेस आहे याचा हा ट्रायंग्युलर फेस आहे. म्हणजे याचा आकार ट्रायंग्युलर आहे. आता याच्या पुढचे जे फेसेस आहेत ते पण कशा आहेत बघा, इथं ट्रायंग्युलर फेसेस आहेत. तर याच्यामध्ये आपण बघूया फेसेस किती आहेत. हा खालचा एक ट्रायंगल झाला फर्स्ट फेस, त्यानंतर 1 हा साइडचा 2 आणि बॅकचा एक 3. म्हणजे फर्स्ट 1 हा साइडचा 2 पाठीमागचा 3 आणि खालच्या बाजूचा 1. म्हणजेच किती झाले इथं 4 फेसेस झाले. हे झाले 4 फेसेस. त्यानंतर व्हर्टिक्सेस पाहूया. व्हर्टिक्सेस 1 व्हर्टेक्स 2 3 आणि
वर साईड, म्हणजे इथं किती झालेत व्हर्टिसेस? 4 व्हर्टिसेस, 4 व्हर्टिसेस. आता त्याच्यानंतर एडेज पाहूया. एडेज 1 ट्रायंगलचे खालचे 3 एडेज झाले, म्हणजे 3 झाले, आणि वरच्या बाजूचे 3 झाले, म्हणजे किती एडेजेस झाले तिथं? 6 एडेजेस, 6 एडेजेस. त्याच्या पुढे पाहूया कोन. कोन म्हणजे शंकू, आणि हा जो शंकू आहे तुम्ही पाहिला पण असेल बघा शंकू. तर हा शंकू दाखवते तेव्हा, हा आहे शंकू, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? कोन म्हणतो. आता या कोन मध्ये पहा कोन, तर इथं आपण काय पाहणार आहे? फेसेस, व्हर्टिसेस अँड एडेज पाहणार आहोत. तर इथं पहा सुरुवातीला आपण पाहूया फेसेस. आता फेसेस किती आहेत? तर हा जो सर्क्युलर पार्ट आहे, हा सर्क्युलर पार्ट म्हणजे 1 सर्क्युलर फेस, म्हणजे काय इथं? 1 सर्क्युलर फेस आहे, सर्क्युलर, हा 1 सर्क्युलर फेस. आणि हा जो आहे बाजूचा तो आहे कर्व्ड फेस, म्हणजेच एक कर्व्ड फेस झाला आणि एक सर्क्युलर फेस झाला, एक सर्क्युलर आणि एक कर्व्ड, असे 2 फेसेस झाले. आता त्याच्या पुढे पाहूया आपण एडेजेस. एडेजेस फक्त इथं वरच्या बाजूला फक्त एकच एडेजेस आहे, इथं आपण लिहूया 1 एडेजेस. आणि त्याच्यानंतर व्हर्टिक्स एक आहे, व्हर्टिक्स एक आहे. आणि त्याच्या पुढे एडेजेस पाहूया आपण. एडेज किती आहेत? तर एडेज मध्ये फक्त काय येणार आहे? हा वर्तुळाकार एडेज येणार आहे, वर्तुळाकार एडेज, म्हणजे इथे लिहूया आपण 1 सर्क्युलर एडेज, 1 सर्क्युलर एडेज. म्हणजे याला 1 सर्क्युलर एडेज आहे, 1 व्हर्टिक्स आहे, त्यानंतर 1 सर्क्युलर फेस आहे आणि 1 कर्व्ड फेस आहे. आता त्याच्या पुढचा जो आहे तो पाहूया आपण स्पियर. स्पियर म्हणजे काय? तर गोल. तुम्ही गोल पाहिला असेल, चेंडू पाहिला असेल, तर हा जो आहे हा गोल, आणि त्याला काय म्हटलं जातं? स्पियर. आता हा जो स्पियर आहे, या स्पियरला व्हर्टिक्स आणि फेसेस आणि एडेजेस पाहूया. तर हा जो स्पेअर आहे हॅव जस्ट 1 कर्व्ड फेस अँड इट डू नॉट हॅव एनी व्हर्टिक्स अँड एनी एडेजेस. म्हणजे हा जो कोन स्पेअर आहे, गोल आहे, याला गोलाला एक वक्राकार फक्त पृष्ठ आहे. कसला पृष्ठ आहे? एक वक्राकार पृष्ठ आहे, आणि याला कोणत्याही प्रकारचा एक कडाही नाही आणि शिरोबिंदू सुद्धा नाही. म्हणजेच आपण इथं फक्त काय लिहू शकतो? फेस लिहू शकतो, 1 कर्व्ड फेस. इथं आहे 1 कर्व्ड फेस अँड द स्पियर हॅव नॉट अ व्हर्टिक्स, म्हणजेच नॉट अ शिरोबिंदू, शिरोबिंदू नाही, आणि इथं नॉट अ एडेजेस, म्हणजेच कडाही याला नाही. हे झाले आपले इथपर्यंतचे 8 पर्यंतचे. आता 9 पाहूया, हेक्सागोनल प्रिझम. तर हा हेक्सागोनल प्रिझम जो आहे तो तुम्हाला प्रॅक्टिस सेट नंबर 49 मध्ये दिलेला आहे. तर त्याच्या पण पाहूया आपण. हा हेक्सागोनल प्रिझम. तर हेक्सागोनल प्रिझम मध्ये आपण फेसेस, व्हर्टिसेस आणि एडेज पाहूया. हा आहे हेक्सागोनल प्रिझम. तर हेक्सागोनल प्रिझम मध्ये सुरुवातीला आपण फेसेस पाहूया. फेसेस, एक मिनिट, हेक्सागोनल आपल्याकडे नाहीये, आपण सुरुवातीला पेंटागोनल प्रिझम पाहूया. पेंटागोनल प्रिझम मध्ये बघा इथं पंचकोन, जो पंचकोन आहे, पंचकोनी चित्ते आहे, त्याला पेंटागोनल प्रिझम म्हटलं जातं. तर याच्या आपण फेसेस पाहूया. इथं पंचकोनी आकाराचा एक फेस आहे, वरच्या बाजूला पंचकोनी आकाराचा एक फेस आहे, आणि हे जे बाकीचे आहेत हे फेसेस साईडचे, हे आहेत ट्रायंग्युलर फेसेस. तर याच्यामध्ये पाहूया आपण ट्रायंग्युलर फेसेस किती आहेत. 1 2 3 4 आणि 5. हे 5 6 आणि 7, म्हणजेच फेसेस किती आहेत इथं? 7 फेसेस आहेत. फेसेस झाले 7. आता त्याच्या पुढे व्हर्टिसेस पाहूया. बघा पंचकोन म्हटलं की खालच्या बाजूला किती येणार आहेत व्हर्टेक्स? 5 येणार आहेत. आणि इथं पण पंचकोन म्हटलं की किती येणार आहेत व्हर्टेक्स? 5 येणार आहेत. म्हणजेच 5 आणि 5 किती व्हर्टेक्स झाले इथं? 10 व्हर्टेक्स झाले.
त्यानंतर एडेज पाहूया. एडेज किती आहे? हा जो पंचकोन आहे खालच्या बाजूचा म्हणजे पेंटागोनल प्रिझम, तर पेंटागोनल प्रिझमला इथे एडेज किती आहे? 5. आणि वरच्या बाजूला पण जो पेंटागोनल प्रिझम आहे याला किती एडेजेस आहेत? 5. 5 आणि 5 किती झाले? 10 एडेजेस झाले. आणि हे साईडचे 5 म्हणजेच एडेजेस झाले इथं 50. तसंच आपण हेक्सागोनल प्रिझमचं लिहू शकतो. तर हेक्सागोनल प्रिझम म्हणजे हा खालचा पृष्ठभाग आणि हा जो फेस आहे हा कसा असणार आहे? हेक्सागोनल असणार आहे म्हणजे षटकोनी असणार आहे. म्हणजे त्याचे फेस किती येणार आहे? खालच्या बाजूचा एक, वरचा एक आणि साईडचे जे आहेत ते 5. पेंटागोनलला 5 होते म्हणजे तिथं किती असणार आहे? 6 असणार आहे. आणि म्हणून टोटल फेसेस होणार आहे तिथं 8 फेसेस. त्याच्यानंतर व्हर्टिसेस किती होणार आहे? तर व्हर्टिसेस होणार आहेत हेक्सागोनल आहे म्हटल्यानंतर 6 व 6 आणि 6 आणि त्याच्यानंतर इथं होणार आहेत व्हर्टिसेस 12. आणि एडेजेस म्हणजे कडा षटकोनाच्या 6 6 6 6 12 आणि उभ्या पण 6 म्हणजे इथं होणार आहे 18 एडेजेस. ज्या पद्धतीने आपण पेंटागोनलचं पाहिलं होतं त्याच पद्धतीनं हेक्सागोनलचा पण इथं लिहिलेला आहे. तर आपल्याकडे हेक्सागोनलचा जो डायमेन्शनल शेप आहे तो नाही, पण आपण तो पेंटागोनल प्रिझम म्हणून आपण तो लिहिलेला आहे. तर या पूर्ण माहितीवरून तुम्ही प्रॅक्टिस सेट नंबर 41 म्हणजेच सराव संच 41 तुम्ही सोडवू शकता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.